तर का म्हणता बे पोट्ट्यो, आलो ना आपला ब्लॉग घेऊन गजगजावून. मग आपल्याला लागली सकाळी भूक. आपण जेवण केलं. मग घातली चप्पल वप्पल. बाहेर जेवण पाहतो तर कोणीच नव्हतं, एक कारा कुत्रं नव्हतं. मग का करू म्हणलं, मग गेलं घरामागं. या गाईच्या तोंडामध्ये काही राहत नाही तरी का चावत असं सांगा बरं कमेंटमध्ये. मग आला आपला सोबती म्हणे, चाल म्हणे, येऊन म्हणे, फिरून म्हणे. मग गेलो आम्ही कॅन्टीनमध्ये म्हणे विचारलं कोणतं काम आहे तर म्हणजे आहे म्हणे काम म्हणे, थोडं बोलायचं आहे म्हणे भाऊसोबत. मग भाऊसोबत थोडं बोललो. मग भाऊ म्हणे हो जाएंगा म्हणे तुम्हारा काम म्हणे. मग आम्ही निघलो भाऊचा नंबर घेऊन. मग हे ना हळी समोसा इकडं आण म्हणलं तर घरीच निघली आपल्यावाल्या. मग भेटलं आपल्याला बकरीचे पिल्लू, किती मस्त आहे पाहणं. मग आम्ही बसलो तिथून बंदरं छलांग मारत होते. मग काही दिसलेच नाही आम्हाला छलांग मारताना. मग घरी आलो तर मग म्हणे पप्पा म्हणे चाल बेटा मला पकोडे लावले, पकोडे खाईंगे बोले. मग गेलो पकोडेवाल्याच्या दुकानात, घेतले पकोडे, निघलो आपल्या घरी. मग गेलो घरी, दोन बाप बेटीने आमने पकोडे खाए. मग आला आपला सोबती म्हणे चाल म्हणे पेट्रोल पंपवर आपली मीटिंग आहे म्हणे. मग गेलो आम्ही पंपवर गेलो तर कोणीच नाही दिसलं होतं. मग आम्ही गेलो ऑफिसमध्ये गेलो, सरसोबत बोललं. सर ऐसी बात है बोले. मग सर म्हणे ठीक है बोले, हो जाएंगा बोले तुम्हारा काम. मग मी ना आपली परी को लिया और निघाला आपल्या चिकन मार्केटमध्ये. मग आपल्याला बनवायचे होते पकोडे, तर मग घेतलं चिकन आणि घेतलं ना आलो आपण. थोडंसं म्हणलं दुकानात चालले जाऊ. पण दुकानात गेलं. मग दुकानातून निघलो. आपल्याला घ्यायचे होते मग निंबू. आजीबाई जेवढं गेलं आणि निंबू घेतले. आजीबाईसोबत 2-4 गोष्टी केल्या. मग तिथून आपण निघलो आपल्या घरीच्यासाठी. मग तेवढ्यात दिसली आपल्याला लग्नाची वरात. नवरदेव तर बम खुश असन. मग लग्न झाल्यावर समजते खुश होते का होते तर. मग निघलो आपण आपल्या घरच्यासाठी. मग घेतले आपले चिकन धुतला मस्तपैकी. त्याच्यामध्ये टाकला चांगला आपला मसाला, इथे मीठ वगैरे, निंबू सब मस्तपैकी. मग टाकले तेलामध्ये. मग काढले तेलात जाऊन खाल्ले दाणं. एक नंबर टेस्ट झाली होती. मग आपला ब्लॉग आजच्या इथेच थांबतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा ना बे.